गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लास्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज 14.1 जे आपली सुरू होती त्याचे आपण 4 एक्झाम्पल एक्सप्लेन केले होते. आज आपण लेक्चर नंबर 73 मध्ये एक्झाम्पल 5 पासून सुरुवात करणार आहे. काय आहे पाचवा एक्झाम्पल? फाइंड द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स इफ एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एक्स mod x is less than equal to a, f of x is equal to 0 mod x is greater than a. Solution: given that f of x is equal to x mod x is less than a and f of x is equal to 0 mod x is greater than a, to find Fourier transform of f of x. Hence the Fourier transform of f of x is given by capital F of s which is equal to 1 upon under root 2 pi integral minus infinity to infinity f of x e to the power I s x dx. मग आता दिलेले जे f of x ची व्हॅल्यू आहे आणि दिले जे लिमिट्स आहे mod x is equal to x mod x is equal to a if x is greater than म्हणजे 0 आणि mod x is less than mod x is equal to minus a x is less than 0. त्या पद्धतीनं काय होईल हो मग 1 upon under root 2 pi integral minus a to a x e to the power I s x dx. a to infinity च्या वेळेस तर काय आहे 0च f of x आहे, त्याच्यामुळे त्याची आपल्याला आवश्यकताच नाही. आणि आता इंटेग्रल मायनस a to a x into e to the power I s x इंटू dx ला इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स न तुम्हाला सहज करता येते. त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल 1 अपॉन अंडर रूट 2 पाय इंटू 2i अपॉन s चा वर्ग ब्रॅकेटमध्ये साइन as मायनस as कॉस as. अशा पद्धतीनं आपला हा जो 5व्या नंबरचा एक्झाम्पल आहे तो झाला. आता नेक्स्ट नंबर 6वा, फाइंड द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ f of x which is equal to 1 minus x square if mod x is less than 1, f of x is equal to 0 if mod x is greater than 1. पाचव्या प्रॉब्लेम मध्ये या प्रॉब्लेम मध्ये काहीही फरक नाही आहे, फक्त तिथे मायनस a टू a होतं, इथे -1 to 1 येईल. तिथे x च्या जागेवर इथे 1 minus x square आहे. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्सच वापरायचा आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर गिवन दॅट f of x is equal to 1 minus x square if mod x is less than 1, f of x is equal to 0 if mod x is greater than 1. To find the Fourier transform of f of x, hence the Fourier transform of f of x is given by capital F of s which is equal to 1 upon under root 2 pi integral minus infinity to infinity f of x e to the power I s x dx which is equal to 1 upon under root 2 pi integral -1 to 1 f of x ची किंमत 1 minus x square into e to the power I s x dx जे की आपल्याला दिलेलं आहे. आता याचं इंटिग्रेटिंग बाय पार्ट्सने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे जे की तुम्हाला करता येते आणि याचं उत्तर तुम्हाला मिळेल 1 upon under root 2 pi into 4 upon s चा क्यूब इन ब्रॅकेट sin s मायनस s cos s. अशा पद्धतीनं तुम्हाला हा 6वा एक्झाम्पल सुद्धा सहज करता येईल आणि आपला इथे झाला. नेक्स्ट नंबर 7वा, शो दॅट द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ f of x which is equal to under root 2 pi upon 2a for mod x is less than equal to a आणि 0 for mod x is greater than a is sin sa whole divided by sa. मित्र हो, जसा 5वा आहे जसा 6वा आहे तसाच तुम्हाला 7वा बी कॅल्क्युलेशन करता येईल. इथे सुद्धा आपल्याला सहज 2 स्टेप मध्ये उत्तर येऊन जाईल कारण की इथे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्यामुळे इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स बी करायची गरज नाही, डायरेक्ट एक इंटिग्रेशन करता येईल आणि रिझल्ट येईल. गिवन दॅट f of x is equal to under root 2 pi upon 2a for mod x is less than equal to a आणि f of x is equal to 0 for mod x is greater than a. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. टू फाइंड द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ f of x
Hence the Fourier transform of a function f of x is given by f of s, which is equal to 1 upon under root 2 pi integral minus infinity to infinity f of x e to the power isx dx. So which is equal to 1 upon under root 2 pi integral minus a to a f of x ची किंमत दिलेली आहे अंडर रूट 2 पाय अपॉन 2a इंटू e टू द पॉवर isx dx ड्यू टू इक्वेशन नंबर 1. आता याचं इंटिग्रेशन तुम्हाला करता येते. अंडर रूट 2 पाय अपॉन 2a आउटसाइड द इंटेग्रल घ्या, त्याचं इंटिग्रेशन करा, त्याच्यामध्ये अप्पर लिमिट a आणि लोअर लिमिट मायनस a सबस्टिट्यूट करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक फॉर्म्युला तयार होतो आणि त्या फॉर्म्युल्यानुसार तुमचं उत्तर शेवटी येईल साइन as अपॉन as. अशा पद्धतीनं आपला हा 7वा बी एक्झाम्पल इथे तुम्हाला कंप्लीट होताना दिसत आहे आणि तुम्हाला सहज करता पण येईल ते. नेक्स्ट एक्झाम्पल, शो दॅट फोरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ f of x which is equal to x for 0 is less than x is less than 1, f of x is equal to 2 minus x for 1 is less than x is less than 2 आणि f of x is equal to 0 for x is greater than 2. मित्रहो, याही टाइपचा एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळे गिवन दॅट याला काय शो करायचं आहे आपल्याला, शो दॅट फोरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ दिस फंक्शन इज 2 sin s इन ब्रॅकेट 1 मायनस cos s अपॉन s चा वर्ग. तर गिवन दॅट f of x is equal to x for 0 is less than x is less than 1, f of x is equal to 2 minus x for 1 is less than x is less than 2, f of x is 0 for x is greater than 2. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. Hence the Fourier sine transform of f of x is f of s which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f of x sin s x dx. मित्रहो, याला 3 भागामध्ये आपल्याला आता स्प्लिट अप करावं लागेल 0 टू इन्फिनिटीचं. एक करावं लागेल 0 टू 1 इंटेग्रल प्लस 1 टू 2 इंटेग्रल आणि प्लस 2 टू इन्फिनिटी. मग विच इज इक्वल टू अंडर रूट 2 अपॉन पाय इन ब्रॅकेट 0 टू 1 त्याच्या वेळेस x f of x ची किंमत sin sx dx प्लस 1 टू 2 इंटेग्रल 1 टू 2 या वेळेस f of x इज इक्वल टू 2 मायनस x sin sx dx प्लस 2 टू इन्फिनिटी f of x ची किंमत 0 इंटू साइन sx dx. तिसरा इंटेग्रल तर 0 झाला. पहिल्या 2 इंटेग्रल मध्ये आपल्याला इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स करायचं आहे. पहिल्या इंटेग्रलला लिमिट्स आहे 0 टू 1, त्या पद्धतीने तुम्हाला इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स वापरल्यानंतर लिमिट 0 टू 1 ठेवावं लागेल आणि दुसऱ्या इंटेग्रलला इंटिग्रेटिंग बाय पार्ट्सनं सोडवल्यानंतर 1 टू 2 लिमिट्स ठेवल्यानंतर आपल्याला येणारा उत्तर जो आहे तो असेल अंडर रूट 2 अपॉन पाय इंटू 1 अपॉन s चा वर्ग ब्रॅकेटमध्ये 2 साइन s इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस s. अशा पद्धतीनं आपण हा 8वा सुद्धा एक्झाम्पल इथे कंप्लीट केला. नेक्स्ट 9 नंबर, फाइंड द साइन अँड कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ e टू द पॉवर मायनस ax a इज ग्रेटर दॅन 0. याही टाईपचं एक्झाम्पल तुम्ही आपण केलेला आहे. त्यामुळे काय येईल हो याचं बघा बरं. सोल्युशन गिवन दॅट f of x is equal to e to the power minus ax a is greater than 0 याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. टू फाइंड द साइन अँड कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ f of x, hence the sine transform of f of x is f of s which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f of t sin st dt. f of t ची किंमत ठेवा इक्वेशन 1 वरून e to the power minus at, कारण f of x जर e to the power minus ax असेल तर f of t is equal to e to the power minus at होईल आणि म्हणून which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity e to the power minus at into sin st dt ड्यू टू इक्वेशन नंबर 1. आणि आता इथे फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला इंटेग्रल e to the power minus ax sin bx dx which is equal to e to the power minus ax अपॉन a चा वर्ग प्लस b चा वर्ग ब्रॅकेट मध्ये मायनस a sin bx मायनस b cos bx. हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय ठेवायचं आहे, लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी आणि ते ठेवल्यानंतर
तुम्हाला उत्तर मिळेल फोरियर साइन ट्रान्सफॉर्मचा एफ ऑफ एस इज इक्वल टू √2/π इंटू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता याच प्रॉब्लेमचं नाउ द कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ ऑफ एस विच इज इक्वल टू √2/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ टी कॉस एस टी डी टी. सो विच इज इक्वल टू √2/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -80 इंटू कॉस एस टी डी टी. इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे मित्र हो. इंटेग्रल e टू द पॉवर -ax cos bx dx विच इज इक्वल टू e टू द पॉवर -ax अपॉन a चा वर्ग प्लस b चा वर्ग ब्रॅकेट मध्ये -a cos bx प्लस b sin bx. आणि हे फॉर्म्युला वापरल्यानंतर लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ठेवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल √2/π इंटू a अपॉन ए स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. आता शेवटचा एक्झाम्पल 10 नंबरचा. फाइंड द फोरियर साइन अँड कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ a e टू द पॉवर -αx प्लस b e टू द पॉवर -βx. मित्रो सोल्यूशन गिवन दैट f of x is equal to e to the power -α a e to the power -αx plus b e to the power -βx. To find Fourier sine and cosine transform of f of x. Hence, the Fourier sine transform of f of x is f of s which is equal to √2/π integral 0 to infinity f of t into sin st dt. परंतु f of t ची व्हॅल्यू आहे a e to the power -αx plus b e to the power -βx. आपल्याला पाहिजे f of t ची किंमत. मग f of t is equal to येईल a e to the power -αt plus b e to the power -βt and which is equal to f of s is equal to √2/π integral 0 to infinity a e to the power -αt plus b e to the power -βt. हे एका ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आणि ब्रॅकेटच्या बाहेर sin st dt ड्यू टू इक्वेशन नंबर 1. मग याला मल्टिप्लाय करायचं which is equal to √2/π in bracket a integral 0 to infinity e to the power -αt into sin st dt plus b integral 0 to infinity e to the power -βt into sin st dt. मित्र हो, याच्या आधीचा जे एक्झाम्पल नंबर 9 आहे त्या 9 एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी आपण व्हॅल्यू काढलेली आहे. इथे e टू द पॉवर -ax आहे, इथे e टू द पॉवर -αx आहे. म्हणजे a च्या जागेवर फक्त अल्फाचा बदल आहे 9 मध्ये. त्यामुळे काय उत्तर येईल बघा. 9 मध्ये उत्तर आलं होतं s अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. इथं उत्तर येईल s अपॉन s स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर. आणि दुसरं उत्तर e टू द पॉवर बीटा x च्या वेळेस काय येईल s अपॉन s स्क्वेअर बीटा स्क्वेअर. तर मग which is equal to √2/π in bracket a into s upon s square plus alpha square plus b into s upon s square plus beta square. मित्र हो, हे उत्तर तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला 9व्या एक्झाम्पल मध्ये जावं लागेल आणि 9वा एक्झाम्पल केलेला आहे त्याचा वापर करून याचं उत्तर काढलेलं आहे. सो which is equal to √2/π in bracket as upon s square plus alpha square plus bs upon s square plus beta square. Now the Fourier cosine transform of f of x is f of s is equal to √2/π integral 0 to infinity f of t into cos st dt. So which is equal to √2/π integral 0 to infinity bracket मध्ये a e to the power -αt plus b e to the power -βt ब्रॅकेटच्या बाहेर cos st dt due to again equation 1. So which is equal to √2/π ब्रॅकेट मध्ये a integral 0 to infinity e to the power -αt cos st dt plus b integral 0 to infinity e to the power -βt cos st dt. मित्र हो, पुन्हा 9व्या एक्झाम्पल मध्ये जे आपण केलेलं आहे त्या मध्ये a च्या जागेवर पहिल्या इंटेग्रल मध्ये अल्फा आहे आणि b च्या दुसऱ्या इंटेग्रल मध्ये a च्या जागेवर बीटा आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल
which is equal to under root 2 upon pi in bracket a into alpha upon s square plus alpha square plus b into beta upon s square plus beta square. Again see example 9. आणि अशा तऱ्हेनं शेवटी आपल्याला एफ ऑफ एस इज इक्वल टू मिळेल अंडर रूट 2 अपॉन पाय इन ब्रॅकेट ए अल्फा अपॉन एस चा वर्ग प्लस अल्फाचा वर्ग प्लस बी बीटा अपॉन एस चा वर्ग प्लस बीटाचा वर्ग. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली जी ही एक्सरसाइज होती 14.1 इथे कंप्लीट झालेली आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.